तर उद्याचा ट्रेड प्लॅन आपल्याला बघायचा आहे. उद्या बुधवार बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. तर आपण बँक निफ्टीचा ट्रेड प्लॅन आधी बघूया. तर आजची आधी बँक निफ्टीची मोमेंट आपण बघूया. बँक निफ्टी आपण बघितलं की जसं आपण काल फिनी निफ्टीचा ट्रेड प्लॅन केलेला होता. तर फिनी निफ्टीचा सी आपण ऍड केलेला होता आणि आपण बघतोय की आर ब्रेकरचे चारही टार्गेट इथे हिट झालेले आहेत. बरोबर आहे. त्यानंतर जसं आर ब्रेकरचा निफ्टीचाही केला होता, तर निफ्टीचा फर्स्ट टार्गेट हिट सेकंड टार्गेटच्या ऑलमोस्ट जवळ तो गेला. त्यानंतर बँक निफ्टीचा सी जर आपण बघितला तर बँक निफ्टीचे चे चारही टार्गेट इथे हिट झालेले आहेत. बरोबर आहे. तर आज आपल्याला उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. तर बँक निफ्टीची आज मुवमेंट फार स्ट्रॉंग मुवमेंट होती. तर आपण चेक करूया. आधी चार्ट बघूया, स्पॉट चार्ट बँक निफ्टीचा. डे टाइम फ्रेम मध्ये आपण आधी अनालिसिस बघूया. ओके. तर ओव्हरऑल तुम्हाला बघा, डे मध्ये बँक निफ्टीची जी कॅन्डल दिसते ती स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल दिसते. ओके. तर बँक निफ्टीचा जो आता जो आपल्याला ट्रेंड दिसतोय तो स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड दिसतोय. पण जर गन इंडिकेटर आपण जर बघितला तर गन स्क्वेअर नुसार नेक्स्ट जो रेजिस्टन्स आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स 52,950 आहे. बरोबर आहे. म्हणजे आणखी आपण म्हणू शकतो 350 पॉईंटची मुवमेंट आपल्याला इथे बघायला मिळेल. पण मे बी इथून उद्या मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो. 5 MA आणि कॅन्डल मध्ये उद्या आपल्याला एक गॅप दिसेल ज्यावेळी ओपनिंग होईल. तर तिथेही करेक्शनचे चान्सेस असू शकतात. पण ऍज पर कॅन्डलस्टिक आपण जर कॅन्डलस्टिक नुसार जर बघितलं तर ट्रेंड हा स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड आपल्याला इथे बघायला मिळतोय. ओके. तर आज आपण त्याचे आर ब्रेकरचे सपोर्ट रेजिस्टन्स आपण फाइंड आउट करूया. तर आज बँक निफ्टी जी डे मध्ये हाय लो क्लोज गेलेली आहे तो पण बघूया. तर आज बँक निफ्टी ही हाय जाऊन आलेली आहे 52,747. बँक निफ्टीचा आजचा हाय आहे, ऑल टाइम हाय बँक निफ्टी सध्या आहे 52,747. त्यानंतर लो 51,748. 51,748 लो. त्यानंतर क्लोज झाला 52,606 ला. 52,606. ओके. तर फर्स्ट रेजिस्टन्स जो आलेला आहे बँक निफ्टीचा तर तो आलेला आहे 52,986. तर आपण घेऊया 52,986, 52,988 करूया 2 पॉईंट पुढे. ओके. तर आर ब्रेक जो गनचा आहे रेजिस्टन्स त्याच्यावरच आपण दाखवतोय. त्यानंतर आहे सेकंड 52,366. म्हणजे उद्या जर आपण बघितलं गनचाही रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे आणि आर ब्रेकरचाही रेजिस्टन्स आपल्याला जवळपास दिसतोय. 53,366 आहे. 53,366 सेकंड. 53,985. थर्ड मोठी मुवमेंट आहे 54,604. 54,604. ओके. तर हे 4 रेजिस्टन्स झालेले आहेत. त्यानंतर पिवोट 52,367 हा पिवोट आहे. ओके. 52,367 पिवोट. त्यानंतर आहे फर्स्ट सपोर्ट 51,987. 51,987 हा आपण फर्स्ट सपोर्ट कन्सिडर करतोय. 51,987. सेकंड सपोर्ट 51,366. थर्ड सपोर्ट 50,988. त्यानंतर फोर्थ आहे 50,608. तर हे झाले 4 सपोर्ट.
ओके, तर आपण हे सेव्ह करून ठेवूया. तर उद्यासाठीचे आपण आर ब्रेकरचे 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स इथे ड्रॉ करून ठेवलेले आहेत. तर उद्या 52,950 हे एक डिसाइडिंग लाईन असेल. तिथून मे बी स्ट्रॉंग रिजेक्शन, दोन्ही जवळपासच आहेत, आर ब्रेकरचा रिजेक्शन आणि गनचा रिजेक्शन. तर इथे थोडं आपल्याला अलर्ट राहावं लागेल. ओके, तर ओव्हरऑल ट्रेंड ऍज पर कॅन्डलस्टिक बुलिश ट्रेंड आहे. पहिला स्ट्रॉंग रेजिस्टन्स 52,988 आहे आणि पहिला स्ट्रॉंग सपोर्ट 51,987 आहे. तर हा झाला आपला ट्रेड प्लॅन 1. आता आपण जाऊया ट्रेड प्लॅन 2 कडे. तर बँक निफ्टीचा जो काही आपल्याला उद्यासाठीचा स्ट्राईक ऍड करून ठेवायचा आहे, तर तो आपण स्ट्राईक ऍड करून ठेवूया. सेम स्ट्राईक ठेवूया, 52,600चा सी आणि 52,600चा पी हा आपण ऍड करून ठेवूया. ओके, किंवा आपण 52,700चा घेऊया. 52,700चा सी आपण इथे ऍड करूया अँड 52,700चा पीई पण आपण इथे ऍड करून ठेवूया. तर दोन्ही स्ट्राईक मी इथे ऍड करून ठेवलेले आहेत, 52,700चा सी अँड 52,700चा पी. ओके, तर आर ब्रेकर्स नुसार ह्या प्रीमियमचा हाय लो क्लोज आपण बघूया. तर सी आधी बघूया आपण. आज सी हाय जाऊन आलेला आहे 290, हा हाय आहे. त्यानंतर लो 27.75, म्हणजे आपण 28 घेऊया. त्यानंतर क्लोज 209 आहे. तर याचा उद्याचा प्रीमियमचा पहिला रेजिस्टन्स आलेला आहे 323.33. आपण 326 घेऊया, म्हणजे आपल्याला बाय कधी करायचा आहे, तो 326 ला आपल्याला बाय करायचा आहे. ओके, तर टार्गेट आहे 437. बघा, नियर अबाउट 90 पॉइंटचा आपल्याला टार्गेट आहे, 437. ओके, तो ब्रेक केला तर 585, 585. तो ब्रेक केला 733, 733. ओके, तर हे झालं आपला सीईचा. म्हणजे आपल्याला बँक निफ्टीचा सीई कधी बाय करायचा आहे, 326 ला बाय करायचं आहे. टार्गेट 437, 585, 733. आता इथे 326 प्रीमियम हाय आहे. जर 326 ला गेला, तुम्ही कोणताही आउट ऑफ मनी घ्या. समजा 326 ला गेला, तुम्ही ऑप्शन चेन मध्ये जावा आणि कोणताही आउट ऑफ मनी जो काही 30 रुपये 40 रुपयाचा सीई घेतला तरी चालेल. त्यात तुम्हाला मोमेंट बघायला मिळेल. बरोबर आहे, तो हाच घेतला पाहिजे असं काही नाही. पण हा ब्रेकआउट दिला तर मात्र तुम्ही कोणताही आउट ऑफ मनी इथे घेऊ शकता. ओके, तर सेकंड आहे पी. पी आज हाय होता बघा, कुठून कुठपर्यंत आलेला आहे प्रीमियम बघा, 920. हाय 226, लो 273, क्लोज. ओके, एंट्रीज बघा कितीची यायची, 720 ची एंट्री आहे. म्हणजे एक तर उद्या मार्केट बुलिश होईल, आयदर न्यूट्रल राहील. बरोबर आहे, तर 720 ला आपल्याला, म्हणजे 722 कन्सिडर करूया. तो ब्रेक केला 1167. आपण इथे 2च लावून ठेवूया. बरोबर आहे, जास्त लावायची काही गरज नाहीये. 1167. ओके, पी 722 जर क्रॉस केला 1167. ओके, तर आपण हे दोन सी एन पी आपण इथे ऍड करून ठेवलेलं आहे, 52,700चा सी अँड 52,700चा पी. सी कधी बाय करायचा आहे मला, आता आपण जर ट्रेड प्लॅन 1 आणि ट्रेड प्लॅन 2 दोन्ही बघितला, आपला राईट साइडचा ट्रेड प्लॅन 1 आहे आणि लेफ्टचा ट्रेड प्लॅन 2 आहे. बरोबर आहे, पहिला रेजिस्टन्स आहे 52,988, ब्रेक केला सीई ला बसेल. सीईचा प्रीमियम 326 क्रॉस केला 437. बघा इथे तुम्हाला जर बघितला तर दोघांमध्ये प्रीमियमचा गॅप, दोन लाईन मधला गॅप आणि स्पॉट चार्ट मधल्याही 2 लाईनचा गॅप नियर अबाउट सेम दिसेल. बरोबर आहे, मोठा मोमेंट आपल्याला इथे बघायला मिळेल. तर हा झाला आपला ट्रेड प्लॅन 1 अँड ट्रेड प्लॅन 2. तर हे झालं ऍज पर आर ब्रेकर्स थेरी. ओके, तर आता आपण जाऊया पुन्हा स्पॉट चार्टवर. त्याच्या आधी आपण बघूया उद्यासाठी ऑप्शन चेन काय सांगतं. ऑप्शन चेन बँक निफ्टी,
कॉल साईडला ओआय क्रिएट झालेला आहे 30,90,173. पुट साईडला 50,68,074. ओके, म्हणजे इथे 20 लाखाचा डिफरन्स आलेला आहे. कॉल साईडला कमी आहे, तर ओव्हरऑल मार्केट कॉल साईडला जाण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती सर्वात जास्त प्रोबॅबिलिटी आहे. ओके, तर कॉल साईडला मुवमेंट होण्याची प्रोबॅबिलिटी सर्वात जास्त आहे. ओके, तर ओव्हरऑल ऑप्शन चेन नुसारही बँक निफ्टीचा ट्रेंड काय आहे? बुलिश आहे. कॅन्डलस्टिक नुसारही बँक निफ्टीचा ट्रेंड काय आहे? बुलिश आहे. ओके, आर ब्रेकर्स सेरीनुसार आपण रेजिस्टन्स ड्रॉ करून ठेवलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे, हा टाइम फ्रेम आहे वन डेचा. वन डेच्या टाइम फ्रेम नुसार आपण बघतोय काही प्राइस ऍक्शन दिसतोय का? आपण उद्याच्या मोमेंट साठी आपण बघूया 5 मिनिटाचा टाइम फ्रेम. ह्यात काही मोमेंट आहे का 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये? तर ऑलरेडी सगळा काय कालचा डबल बॉटम आपण जो काढला होता तो तर कम्प्लीट झालेला आहे. त्यानंतर आपण बघूया 15 मिनिटामध्ये काय तो सरळच वर चाललेला आहे. 30 मिनिटामध्ये वन साइड मोमेंट असेल 1 आवर. तर पण हा एक घेऊ शकतो 51,123 ते 51,987. तर 1 आवर मध्ये जर मी बघितलं पण ही एक रेंज कन्सिडर करू शकतो. इथे एक सपोर्ट घेतला होता आणि इथे एक सपोर्ट घेतला होता. ओके, त्यानंतर हा एक रिजेक्शन आपल्याला दिसतोय आणि दोनदा तिथे आपल्याला बघा तीनदा तिथूनच रिजेक्शन दिला. ओके, तर एक चॅनल होता, तर हा चॅनल इथे ब्रेक झालेला दिसतोय. बरोबर आहे, तर इथे मी इथं लो घेतोय 51,024. 51,032. आपण हा घेऊया ब्रेकआउट. बावन्न एकशे एक 52,101 आणि 51,032. 52,101 51,032. 1,069. 1,069 ब्रेकआउट मिळाला 52,122 प्लस 52,122 53,191. तर ह्या चॅनल नुसार 53,191. पण हा एक टार्गेट इथे कन्सिडर करू शकतो चॅनल नुसार ऍज पर प्राइस ऍक्शन. 53,191. ओके, तर हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट हा ब्रेकआउट तर दिलेला आहे. ओव्हरऑल ट्रेंड बुलिश आहे, पण
ह्या प्राइस ऍक्शनचा टार्गेट जो आहे 53,191, त्याच्या आधी गनचा रिजेक्शन आहे 52,950, त्याच्या आधी पुन्हा आर ब्रेकर्सचा रेजिस्टन्स आहे. ओके, तर हे सगळं बघावं लागेल. पण ऍज पर प्राइस ऍक्शन आता उद्यासाठीचा बँक निफ्टीचा जर टार्गेट बघितला तर आपण 53,191. आता याच्यात जे मी आपण हे चॅनल ड्रॉ केलेलं आहे, ब्ल्यू लाईन, तर ही ब्ल्यू लाईन पर्यंत करेक्शन होण्याची प्रोबॅबिलिटी आहे, लक्षात ठेवा. ओके, जर मार्केट खाली पडला तर ह्या ब्ल्यू लाईनला म्हणजे 52,147 ला पुन्हा सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक होण्याची शक्यता आहे. तर दोन पार्ट आहेत, एक तर मार्केट वर गेला 53,191, सेकंड आहे जर करेक्शन घेतला 52,147 किंवा आपण जे लाईन ड्रॉ केलेलं आहे 52,122, 52,101. ओके, म्हणजे 52,100 हे कन्सिडर करा. इथून तो पुन्हा बाउन्स बॅक किंवा सपोर्ट ही घेण्याची शक्यता आहे. ओके, तर हे सगळ्यांच्या लक्षात असलं पाहिजे. तर टार्गेट ऍज पर चॅनल प्राइस ऍक्शन नुसार टार्गेट कुठपर्यंत आहे? 53,191 हा टार्गेट उद्यासाठी असेल. म्हणजे ओव्हरऑल बँक निफ्टी कोणता ट्रेंड आहे? बुलिश ट्रेंड आहे. तर उद्या आपण पुन्हा आपला जो ट्रेंड प्लॅन आपण बनवलेला आहे तो लाईव्ह सेशन मध्ये आपण बघणार आहोत. ओके, तर वाटलंच तर तुम्ही हा एक स्क्रीनशॉट प्राइस ऍक्शनचा काढून ठेवू शकता आणि स्वतः ट्राय करा. बरोबर आहे, असं लाईन ड्रॉ करायला ट्राय करा. ओके, 1 आवर मध्ये आपल्याला एक पॅटर्न दिसलेला आहे, त्यामुळे आपण हे 1 आवरच्या पॅटर्न नुसार ड्रॉ करून ठेवलेला आहे. ओके, तर समजलं सगळ्यांना. तर ह्या पद्धतीने आपल्याला उद्या ट्रेड करायचंय. तर उद्या 9:15 वाजता सगळेजण पुन्हा लाईव्ह सेशन जॉईन करा. ओके, तर आजचं सेशन मी इथेच थांबवतो. बाकीचा पार्ट उद्या आपण लाईव्ह सेशन मध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू.